कल्पना करा की तुम्ही एका अडथळ्यासमोर उभे आहात. या व्हिडिओमध्ये आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत. आता तो प्रश्न असा आहे की तुमच्यात आणि या अडथळ्यामध्ये प्रतिध्वनी ऐकू यावा यासाठी किमान अंतर किती असायला हवं? आता हा प्रश्न पहिल्यांदा ऐकल्याबरोबर तुमच्या मनात येईल की प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान अंतर कशाला असायला हवं? तर पहा, सगळ्यात आधी आपण विचारलेला प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया. तर पहा, कल्पना करा की तुम्ही यौ असं ओरडता. तर तो ध्वनी इथून पुढे जाईल, खडकावर आदळेल आणि तुमच्या दिशेने परावर्तित होऊन तुम्हाला मग प्रतिध्वनी कदाचित ऐकू येईल. पण गोष्ट अशी आहे, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की सुस्पष्ट आणि व्यवस्थित प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी जो मूळ ध्वनी आहे आणि जो परावर्तित ध्वनी आहे यांच्यातील वेळेतलं अंतर कमीत कमी 0.1 सेकंद इतकं असलं पाहिजे. म्हणजे मग हा अडथळा जर आपल्या खूप जवळ असेल तर तो परावर्तित प्रतिध्वनी आपल्याला खूपच लवकर ऐकू येईल. 0.1 सेकंदापेक्षाही कमी वेळेत ऐकू येईल. आणि मग आपला मेंदू मूळ ध्वनी आणि परावर्तित ध्वनी यांच्यामध्ये फरक करू शकणार नाही आणि मग परिणामी आपल्याला दोन्ही ध्वनी एकच ध्वनी आहे असं ऐकू येतील. म्हणजेच काय, तर आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येणार नाही. पण जर हा अडथळा दूर असेल आणि परावर्तित ध्वनी 0.1 सेकंदानंतर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्या मेंदूला मूळ ध्वनी आणि परावर्तित ध्वनी यांच्यातला फरक ओळखू येईल. म्हणजेच काय, तर आपल्याला सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येईल. बरोबर? म्हणजे मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडथळ्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी किमान अंतर असण्याची का गरज असते. हे किमान अंतर यासाठी आवश्यक आहे जेणेकरून मूळ ध्वनी परावर्तित होऊन आपल्याकडे परत येण्यापूर्वी हवेत पुरेसा वेळ घालवू शकेल. म्हणजे मग आपल्याला सुस्पष्ट आणि वेगळा प्रतिध्वनी ऐकू येईल. तर मग आपला प्रश्न असा आहे की हे किमान अंतर किती असायला हवं? चला बघूया. तर पहा, समजा तुमच्यात आणि अडथळ्यामध्ये असलेलं किमान अंतर हे D आहे. ठीक आहे. मग इथे आपल्याला अगोदरच काय काय माहिती आहे? पहा, आपल्याला माहिती आहे की जर हा अडथळा किमान अंतरावर असेल तर ध्वनीला त्या अडथळ्यावर आदळायला आणि तुमच्याकडे परत यायला लागणारा वेळ हा 0.1 सेकंद इतका असेल. बरोबर? जर हा अडथळा याहीपेक्षा जवळ असेल तर ध्वनीला परत येण्यासाठी लागणारा वेळ यापेक्षाही कमी असेल. म्हणजे मग आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येणार नाही. पण हा अडथळा जर दूर असेल तर प्रतिध्वनीला परत येण्यासाठी लागणारा वेळ 0.1 सेकंदापेक्षा जास्त असेल आणि मग आपल्याला स्पष्टपणे प्रतिध्वनी ऐकू येईल. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की किमान अंतरावर लागणारा वेळ हा 0.1 सेकंद इतका असला पाहिजे. तर मग इथे आपल्याला ध्वनीला परत येण्यासाठी लागणारा वेळ माहिती आहे. बरोबर? आपल्याला हवेमध्ये ध्वनीचा वेग सुद्धा माहिती आहे. हवेमध्ये ध्वनीचा वेग जवळपास 340 मीटर प्रति सेकंद इतका असतो. आता अर्थातच हा वेग अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, जसं की वाऱ्याची झुळूक आहे की नाही, हवेचं तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, वगैरे वगैरे. पण हवेतल्या सामान्य तापमानाला ध्वनीचा वेग इतका असतो असं आपण म्हणू शकतो. तर मग आपल्याला इथे दोन गोष्टी माहिती झाल्या, ध्वनीचा हवेमधला वेग आणि हा ध्वनी हवेत किती वेळ घालवतोय हे सुद्धा आपल्याला माहिती झालं. आता या दोन गोष्टी आपल्याला माहिती असल्यानंतर आपण डीचं मूल्य शोधू शकतो का? कसं करायचं बरं? पहा, आपल्याला वेग, वेळ आणि अंतर यांच्यातला संबंध माहिती आहे. बरोबर? वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हो की नाही? आणि म्हणून आपण हे सूत्र वापरून डीची किंमत काढून बघूया. मग आता या ठिकाणी व्हिडिओ थांबवा, कागद पेन घ्या, ही सगळी माहिती वापरून तुम्हाला डीची किंमत शोधता येते का ते बघा. चला, प्रयत्न करून बघा. ठीक आहे. आता तुमचा प्रयत्न करून झाला असेल तर आपण हे एकत्र मिळून करूया. पहा, आपल्याला माहिती आहे की ध्वनीचा हवेमधला वेग आहे 340 मीटर प्रति सेकंद. त्यानंतर ध्वनी हा कमीत कमी 0.1 सेकंद हवेमध्ये असला पाहिजे. म्हणजे वेळ आहे 0.1 सेकंद आणि अंतराची किंमत आपल्याला शोधायची आहे. बरोबर? अंतर आहे D. मग आता इथे D लिहायचं का बरं?
नाही, इथे प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीला पुढे जावं लागतं आणि परत सुद्धा यावं लागतं, बरोबर? म्हणजे मग ध्वनीने प्रवास केलेलं एकूण अंतर किती असेल? इथून इथपर्यंत जाताना डी आणि परत येताना पुन्हा डी, म्हणजे एकूण 2D. तर आपण इथे लिहू 2D इतकं एकूण अंतर ध्वनीने प्रवास केलं, बरोबर? आणि म्हणजेच काय, 0.1 हा पूर्ण वेळ आहे ज्यामध्ये ध्वनी इथून अडथळ्यापर्यंत आणि अडथळ्यापासून पुन्हा आपल्यापर्यंत येतो, बरोबर? आणि बस तर मग आता आपल्याला डीची किंमत काढायची आहे. पुन्हा एकदा इथे व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला स्वतः डीची किंमत काढता येते का बघा. बरं, तर आता आपण एकत्र मिळून करूया. आता इथे मला डीची किंमत काढायची आहे. मग आपण हा 0.1 सेकंद हा बाद कसा करायचा बघूया. तर आपण या बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला 0.1 सेकंद ने गुणाकार करूया. इकडे पण आणि इथे सुद्धा. आता असं केल्यामुळे हा 0.1 सेकंद आणि हा 0.1 सेकंद बाद होतील, बरोबर? मग आता आपण हे सोडवूया. इथे हा सेकंद आणि हा सेकंद एकमेकांना बाद करतील. मग पुढे आपल्याला काय मिळेल? 0.1 गुणिले 340 मीटर बरोबर 34 मीटर. आणि बरोबर चिन्हाच्या या बाजूला काय आहे? बरोबर 2D. आता डीची किंमत काढायची आहे म्हणून आपण दोन्ही बाजूला 2नी भाग देऊ. दोन्ही बाजूंना 2नी भाग दिल्यानंतर आपल्याला मिळेल डी बरोबर 17 मीटर. आणि हेच आपलं उत्तर आहे. मग याचाच अर्थ आपल्याला जर प्रतिध्वनी ऐकू यावा असं वाटत असेल तर आपल्यामध्ये आणि अडथळ्यामध्ये कमीत कमी 17 मीटर इतकं अंतर असायला हवं. जर हा अडथळा 17 मीटरपेक्षा जवळ असेल तर आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येणार नाही. ह्याचंच एक सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्याला आपल्याच घरात आपल्या खोलीमध्ये प्रतिध्वनी ऐकू येत नाही, कारण आपल्या घरातल्या खोल्या इतक्या मोठ्या मोठ्या नसतात. 2 भिंतींमधलं अंतर 17 मीटरपेक्षा फार कमी असतं, हो की नाही? पण जर आपण डोंगरावर गेलो तर तिथे खूप मोठी मोकळी जागा असते आणि डोंगरसुद्धा एकमेकांपासून खूप दूर असतात. 17 मीटरपेक्षा तर खूपच दूर असतात आणि म्हणून तिथे आपल्याला व्यवस्थित प्रतिध्वनी ऐकू येतात. तर मग या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? आपण हे पाहिलं की स्पष्ट आणि वेगळा प्रतिध्वनी ऐकू यावा यासाठी आपल्यामध्ये आणि अडथळ्यामध्ये काहीतरी किमान अंतर असावं लागतं, ज्याची किंमत आपण शोधून काढली 17 मीटर, बरोबर? आणि ते आपण कसं मोजलं? आपल्याला माहिती आहे की मूळ ध्वनी आणि प्रतिध्वनी यांच्यातल्या वेळेमधलं अंतर कमीत कमी 0.1 सेकंद इतकं असायला हवं, तरच आपल्याला मूळ ध्वनी आणि प्रतिध्वनी यांच्यातला फरक समजेल. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.